काय सासूबाई हा? अहो दोंड चारताय का नाही चारायच्या ताई दोंड पण ती ऑपरेशन केले डोळ्याचं व दिसत नाही करायला काय पुराण घालायच्या वेळी चटणी घालेल म्हणून तर नाही म्हणलं पुढच्या कसं दोंड्याला आहे करूया. मित्रांनो आमची सासू किती हुशार आहे बघा लेक घरात हसते घर लोटत लोटत पुढच्या दोंड्याला करायची म्हणलं दोंड असं आहे काय औंदा हे आहे काय म्हणा अजून 3 वर्ष वाट बघायला लागते म्हणायचं बघा की. गेल्या वेळेस म्हणला तुम्ही पुढच्या ह्याला करायचं मग आता करते नाही तर कसं तरी मग मीठ एकात चटणी एकात घालून आता ह्या जोड्याला तुम्ही डोळं घालून बसला शर्ट घ्यायची तिथं दोतार घेऊन बस काय बाई आता नको पुढच्या तोंडाला घ्या आपली पुढच्या दोतार घालायला लागेल पुढे ऐकलं. नाही तर मग काय तर दिसत नाही कपड्यात यांना गेले फेटा दोतार घेतले म्हणजे काय करू मग पिवळं दोंड घ्यायचं येतं का कसलं पिवळं कसलं पिवळं नाही तर गरीब आहे आमची आईला कोण म्हणाल का गरीब मग कशाला म्हणताय काय आम्ही चष्मा लावणाऱ्या माणसाला म्हणाल का कोण गरीब आहे चष्मा काय ती फुकट लावते ती फुकट कशी लावती ती पैसे देऊन लावलाय की. पैसा देऊन लावलाय आता लावलाय पैसे देऊन होय लय पैसे दिलेत लेकांनी असं आहे काय बघा आता पुढच्या 4 वर्षात जगलो वाचलं तर घरा दोंड काय आम्ही जमलो वाचलं तर वा, तुम्हाला काय झालंय आम- धाड आली मी. आम्ही जगलो वाचलो तर का आमचं तर खरं आहे आम्ही म्हातारी माणसं जर रोज एका गावाला ड्रायव्हर करतोय कुठं तर मरण कुठं लिहिलंय का माहित आहे का काय नाही जिंदगीत आपलं मरण माहित आहे बरं आता कशाला लवकर सांगून सासू रडल माझी सासू लगेच मरण माहीत असतंय कोणाला माहित आहे हो माझं मरण मला माहित आहे सांगितलंय तुम्हाला देवरशानं मग काय देवरशीच मी आहे. माझं काय मग सांगा की हा दुसऱ्या सांगून कसं आहे दुसऱ्या सांगितलं आणि तुम्ही उद्या मारलास तर मलाच माणसं मारते ती का? यानं मरण बरोबर सांगितलं होतं ना ही मरलं म्हणून मला मी 4 दिवस चांगलं जगायचं ते अजून मला मारतील लोक काय बायको हो कळतंय म्हणून सांगितलंय आम्ही. बायको आज खोल्या चकाचक करायला लागली या हा लय राडा केलता लेकरांनी भाऊचं बघा इकडे मका नीट करत बसले कशी पाय पसरून निवांत म्हाताऱ्या माणसा 50 वर्ष झाली या माणसं किती दिवस राहिले रे बाबूजी? तो सगळ्याला घालवची मित्रांनो कोणा कोणा जावायला दोंड गाठलं सासून सांगा बाबूजी, हो आपल्याला बी 4 जण यायच्यात आहे. अग ट्रॅक्टर करून ठेवा. अग मी लय कमवून ठेवलंय कुठं दाखवू नका का लपून. दाखवाय काय ही सगळी इस्टेट माझी जागी आता तुमची जागी पण काही खायचंय का? मी जावाय प्रत्येक दोंड्याला मी कमवलेली तेवढी इस्टेट इकणार आहे काय हो आता कमवून ठेवायची पण जावायसाठी काय आबाद चाला इकडे वैरण बिरण घालायचं पोरं म्हणते अरे पोरानं कोंबड्या कुठे कोंबड्या बापराव ये पडशील सडा तिकडे ये आणत्या ये चला आणत्या या इकडे तुला सडात फिरत जा नको लाग बिकल ती 2 पोरं लय चमत्कारी आहे ती सगळ्या सडात पळती ती पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो बघा पाऊस पडणं लय गरजेचं तर काय पडणं झालं या तुकडं माझं पण राहिलं या कोरटायचं रोटरायचं बघा हे तुकडं कोरटायचं रोटरायचं राहिलं या आणतो तुझे आणतोला आणतो कुठं गेलते का ए नक्क्या आपला घर नरकत घाल नको तशी कसं दिसतंय मित्रांनो आपलं घर लांब लचक मित्रांनो आपल्या घराची लांबी किती असेल साधारण लांबी किती असेल जी करेक्ट सांगल त्याला माझ्याकडून गिफ्ट अक्क बाय गेले सगळ्या पोऱ्या पाहुणे आली नाही गेली ती लगेच बसलोय मस्तपैकी वातावरण आबाळा बघा कसं मस्त तळ्याकडं का सारखं फिरता या बसा काठ्यावर येतं
हो काय ना ग बायकोला जोडवी नको बायकोला केली का भाऊज पण इसळ करायला कशाला नवऱ्याकडे हाय तुझ्या वावा माझ्या जीवा हाय लगीन झाल्यापासून सगळा खर्च मी करतो या झोपतो बघा काट्यावर निवांत बरं वाटतंय गरम झालाय काटा मला पण आळूच आलाय हो रात्री पाहुणी रवळी होती झोपाय वाजल्या 11-12 वाजल्या मग काय करायचं आळूस आलाय सकाळ उठल्यापासून काम सकाळी ते आबानं हे ताईनं काय केलं तर 15 दिवसाचा रचका त्या शेडमध्ये ठेवला होता ती सगळा लोटला वाकून वाकून ही कबार दुखायला लागलं या ही नुसती जनावर अग तुम्हाला नेटाची कामं नका म्हणताय वाकाय कुरी लागताय म्हणून तत्तच अग तत्तच टाकतेस तू आणि तू जनावर सांभाळतीये अग तुला वळानच नाही वैरण टाकते मित्रांनो आणि खाली तत्त टाकते कुंड्यातली हिच्या कोणी काय असं केलं असतं काय हा गप्पा आहे तू तर आहे गप्पा आहे सारवळे लय शारी आहे ते बाया अहो सकाळ 3 तास 3 तास सकाळी लोटत होतो 3 तास कशाला म्हणती मी आणि इथभर थर आलता कुठे जात या खोऱ्यानं वडलं पण अगो खराड्यानं सुद्धा हाल ना आणि टाकती ती हो म्हणून वैरणी हाय त्या म्हणून काय करायला नक्की अकोला बघा आमच्या हे कपडे आणली काल वापरायला राहू दे कशाला काल बघा ही कपडे आणली अक्काला आणि बरीच जण म्हणते ती मोनीला मोनिका मग तिचं नाव मोनी आम्ही सगळी मोनीच म्हणतो दिदीला दिदीच म्हणतो गुडीला गुडीच म्हणतो आणि तुम्हाला जर एवढाच त्या पूजीच्या पोरांचा पुळखा येत असेल तर पूजीची पोरं घेऊन जावा सांभाळायला तुम्हाला तुमच्या घरी आणि त्या पूजीला पण सांभाळायला घेऊन जावा वैताग आलाय मला त्यासाठी संभळून तुम्हाला एवढीच जर त्यांची माया येत असेल सांभाळाच नेवा पूजेच्या पोरांची जर तुम्हाला माया येत असेल तर तुम्हीच सांभाळा नेऊन काय लागा आम्ही आता त्या आणट्याला आणट्याच म्हणतो की तिचं नाव आणू आहे तसं मोनीचं नाव अनुष्का आहे त्याला मोनी लाडानं म्हणते तिला एवढं कसं कळत नाही रे तुम्हाला काय लागा न कुठं तर मन दुखवायसारखं बोलत जाऊ नका मग एखाद्याशी भडाकलो का मग मी लय भडाकतो मग अहो सगळ्याला समान करतोय आता मगाशी एक कमेंट होती पूजीची बहीण आली तेव्हा पूजीची बहीण आली पुण्यतिथीला तेव्हा तिला रामल दुसऱ्या दिवशी गेली पुण्यतिथी तिला कपडे घेतली काय असं आधी मध्ये येऊ द्या की घ्या येतील की कमेंट आली ती मगाशी एक बघा तिच्याच तोंडात नाही का काय लगा सगळं हिडवत दाखवाय नसते रे लगा गडबडीत असते घरातलीच कपडे होती ती पाहुण्याला त्या तिच्या बहिणीला सोनीला दोघांना पण दिली तर साडी घरातली म्हणजे चांगलीच असते आमच्या घरात साडी आणून ठेवतो आम्ही प्रमोशनला गेलो कुठं हजाराच्या 500-500 साड्या घेऊन येतोय काय लागा तुम्ही बोलताय लागा मोठं तोंड करून असं म्हणत ना मन खचाव धर पुन्हा म्हणता निलेश दादा भडाकतो या जाऊ द्या लय बोललो असतो बरं राहू द्या चला बाय